नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 2 ने फसवणुकीच्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला अटक करून त्याच्याकडून 3 लाख रुपये किमतीच्या 200 लोखंडी सेंटरिंग प्लेट जप्त केल्या आहेत। या कारवाईमुळे इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्याची उकल झाली आहे। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली फरार व पाहिजे आरोपीचा शोध घेण्याची विशेष मोहीम सुरू आहे। या प्रकरणात फिर्यादीच्या ओळखीतील अशोक मगन मोहिते वय वर्ष 38 राहणार बेलदारवाडी मसरूळ नाशिक याने बांधकाम व्यवसायासाठी लोखंडी सेंटरिंग प्लेटची गरज असल्याचे सांगून विश्वास संपादन केला। त्यानंतर फिर्यादीने त्याला एकूण 325 लोखंडी सेंटरिंग प्लेट किंमत 5 लाख रुपये 6 महिन्याच्या भाडे करारावर दिल्या होत्या। मात्र ठरलेली मुदत संपन्नी आरोपीने ना सेंटरिंग प्लेट परत केल्या ना भाड्याची रक्कम दिली। वारंवार संपर्क साधूनही टाळाटाळ करत त्याने फिर्यादीची फसवणूक केली। या प्रकरणी 18 जून 2026 रोजी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता। दरम्यान गुन्हे शाखा युनिट 2 चे अधिकारी आरोपीचा शोध घेत असताना पोलीस उपनिरीक्षक संजय सानप, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे व पोलीस हवालदार सुनील आहेर यांना गुप्त माहिती मिळाली की आरोपी बेलदारवाडी परिसरात आला आहे। ही माहिती मिळताच प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले। चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली। त्यानंतर त्याच्याकडून 3 लाख रुपये किमतीच्या 200 लोखंडी सेंटरिंग प्लेट जप्त करण्यात आल्या। आरोपीला जप्त मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदरची कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक संजय सानप, बाळू शेळके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे, पोलीस हवालदार सुनील आहेर व वाल्मिक चव्हाण यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आडाव, नाशिक। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र।